14 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 241 पासून पुढे. आयुधानामहं वज्रम धेनो नामस्मि कामधृक् प्रजनश्यस्मि कंदर्प सर्पानामस्मि वासुकी अनंतच्चास्मि नागाना वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमसंयमतामहं. पै आगवेया हाती एरा आत वज्र ते मी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण करा आरूढोनी असे. धेनू मध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वकसेनू जन्मवितया आतमधनु तो मी जाणे. सर्पकुळा आत अधिष्ठता वासुकी आमी कुंती सुता नागा माझी समजता अनंत तो मी. यगा यादसा अंतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. आणि पितृगणा समजता माझी अयर्मा तो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे. जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती मग केल्यानुरूप होती भोग नियम हे. तया नियमितया माझी यमू जो कर्म साक्षी धर्मू तो मी म्हणे आत्मा रामो रमापती. प्रल्हादश्चास्मि दैत्याना काल कलयतामहं मृगानंच मृगेंद्रोहं वैनतेयश पक्षिणाम. अगा दैत्याचिया कुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी म्हणून दैत्यभावादी मेळी लिंपेची ना. पै कळतिया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझी शार्दूळू तो मी जाण. पक्षी जाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाव शके माते. पवन पवतामस्मी रामशस्त्र भृतामहं झशाना मकरश्चास्मी स्रोतसाम्यस्मी जान्हवी. पृथ्वीचे या पैसारा माझी घडीन लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा कीजे. तया वहिलिया गतिमंता आत पवनो तो मी पंडुसूता शस्त्रधारा समजता माझी श्रीराम मी. जेने साकडलिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करून दुसरे विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. पाठी उभे ठाकून सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिदली भूता. तेने देवाचा मानु गिवसिला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. तो हाती एर रूप रजतिया अंतू रामचंद्र मी जानकी कांतू मकर मी पुष्यवंतू जळचरा माझी. पै समजताही ओघा मध्ये जे भगरते आणली गंगा जनुने गिळले मग जंगा काढ फाडून दिली. ते त्रिभुवने कसरिता जानवी मी पंडुसूता जळप्रवाहा समजता माझारी जाणे. ऐसे नि वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सूता एकेकी सकळेन जन्म सहस्रवे अवलोकी अर्ध्यानवती. सर्वानामादिशरंतश्च मध्यंचैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्याना वाद प्रवदत्तामहं. अक्षरानामकारोऽस्मि द्वंद्व सामासिकस्य च अहमेवाक्षय कालो धार्ताहं विश्वतोमुख. जैसी अघवीची नक्षत्रे वेचावी जैसी चाड उपजेल जे केवी ते गगनाची बांधावी लोथ जेवी. का पृथ्वे परमाणूचा उगाना घ्यावा तरी भूगोलची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते. जैसे शाखासी फूल फळ एक येळा वेटाळू म्हणजे सकळ तरी उपडो निया मूळ जे विहाती घेपे. ते माझे विभूती विशेष जरी जाणो पाहिजे ती अशेष तरी स्वरूप एक निर्दोष जाणीजे माझे. एरवी वेगळा लिया विभूती काही एक परिससी किती म्हणून एक हेळा महामती सर्व मी जाण. मी आघवेची सृष्टी आदिमत्यादी किरीटी ओतप्रोतपटी तंतु जेवी. ऐसिया व्यापका माते जे जाणावे ते विभूती भेदे काय करावे परी हे तुझी योग्य तनावे म्हणून असो. काजे तुवा पुसल्या विभूती म्हणून तिया आईक सुभद्रापती तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्मविद्या ते मी. अगा बोलतांच्या ठाई वाद तो मी पाही जो शकल शास्त्रे संमते कै सरोचिना.
जो निर्वंजू चो जाता वाडे ऐकतया उत्प्रेषे सडुचळे जयावरी बोलत्यांची गोडे बोलणी होती. ऐसा प्रतिपादना माझी वादू तो मी म्हणे गोविंदू अक्षरा माझे विशदो अकारू तो मी पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी मशका लागुनी ब्रह्मावरे ग्रासिता तो मी मेरु मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी जो एकार वातेही जिरवी जेतीचा तेत जो प्रळय तेजा देत मिठी सगळी या पवना ते गिळी किरीटी आकाश जयाची पोटी सामावले ऐसा अपार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळू मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी. हे पहा अर्जुना, 100 यज्ञ ज्याच्या हातून पार पाडले आहेत असा जो इंद्र, त्याच्या हातात असलेले शस्त्राश्रेष्ठ जे वज्र ती माझी विभूती आहे. सर्व गायीमध्ये कामधेनू तसेच उत्पन्न करत्यात काम तो माझी विभूती आहे. अर्जुना, सर्प कुलनायक वासुकी मी, सर्व नागामध्ये अनंत शेषनाग तो मी, सर्व जलदेवतामध्ये पश्चिम दिशा या स्त्रीचा अधिपती असा वरुण तो मी, सर्व पितरांमध्ये ऐरमा नावाची पितृदेवता ती माझी विभूती आहे. जो जगाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवतो, प्राण्यांच्या मनाची झडती घेऊन त्याला त्याच्या कर्माप्रमाणे भोग देतो असा नियमन करणाऱ्यामध्ये मुख्य जो कर्मसाक्षी यमधर्म तो मी, दैत्यकुळात प्रल्हाद तो मी, नाश करणारा जो महाकाल तो मी, जनावरांमध्ये सिंह तो मी, पक्ष्यांमध्ये गरुड तो मी असे समज. एक घटकानं लावता उडीसरशी पृथ्वीच्या विस्ताराला व 7 समुद्रांना प्रदक्षिणा घालतो असा वेगवानामध्ये जो वारा तो मी. अर्जुना, शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये श्रीराम तो मी. श्रीरामचंद्राने त्रेतायुगात संकटात पडलेल्या धर्माचा पक्ष घेऊन आपल्या मदतीस एक धनुष्य घेऊन विजयलक्ष्मीचा मोहर एक आपणाकडे केली. ज्याने सुवेळ पर्वतावर उभे राहून पराक्रमी असा जो लंकेश्वर रावण त्याची मस्तके आकाशात उदो उदो करणाऱ्या पिशाचांना बळी दिली अशी ही माझी विभूती आहे. ज्याने देवांना मान मिळवून दिला, धर्माचा जीर्णोद्धार केला व जणू काही सूर्यवंशातील प्रत्यक्ष सूर्यच असा जो शस्त्र धारण करणाऱ्या श्रेष्ठ सीतापती रामचंद्र तो मी. तसेच जलचरामध्ये शेपूट असलेला मकर, सर्व जलप्रवाहामध्ये गंगा, भगीरथी जिला जानू राजाने गिळले व पुन्हा भगीरथ राजाने प्रार्थना केली असता जानू राजाने मांडी फाडून परत मोकळी करून दिलेली गंगा, अशी त्रैलोक्यामध्ये सर्व जलप्रवाहात मुख्य असलेली ती जान्हवी मी आहे असे समज. याप्रमाणे सृष्टीतील वेगवेगळ्या विभूतीचे वर्णन केले तर पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मात अर्ध्या विभूतींचे वर्णन होणार नाही असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी जर इच्छा होईल तर आकाशाची मोठ बांधणे बरे, किंवा पृथ्वीच्या परमाणूंचा हिशोब घ्यावा असे जर वाटत असेल तर भूगोलच काखेला मारला पाहिजे. त्याप्रमाणे माझा विस्तार पाहायचा असेल तर मलाच जाणले पाहिजे. ज्याप्रमाणे फांद्या, फुले व फळे एकदम हातात यावी असे जर वाटत असेल तर त्या झाडाला मुळासकट उपटून घेतले पाहिजे. त्याप्रमाणे माझ्या संपूर्ण विशेष विभूती जर जाणायच्या असतील तर निर्दोष असे माझे स्वरूपच जाणले पाहिजे. एरवी माझ्या वेगवेगळ्या विभूती किती म्हणून ऐकशील, म्हणून एकदम मीच सर्व आहे असे समज. हे अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रात आडवे उभे सूत भरलेले असते त्याप्रमाणे सृष्टीचा आदी मध्य व अंत मीच आहे. याप्रमाणे सर्व व्यापक मी आहे असे जाणल्यावर विभूती भेद ऐकून काय करायचे आहे, पण तेवढी तुझी योग्यता नाही म्हणून ते राहू दे. हे सुभद्रापती अर्जुना, तू ज्या विभूती विचारल्यास त्या एक तर सर्व विद्यामध्ये ब्रह्मविद्या आहे असे बोलणाऱ्यामध्ये सर्व शास्त्र संमत व न कधीही संपणारा जो वाद तो मी आहे. जो निश्चय करू लागले असता वाढतो व ऐकणाऱ्यांच्या तर्कास बळ येते आणि त्यावर वक्त्यांची गोड भाषणे होतात. याप्रमाणे वक्त्यांमध्ये चालणारा तो वाद तो मीच आहे. तसेच अक्षरामध्ये हे अक्षर मी आहे असे श्री गोविंद म्हणाले. सर्व समासांमध्ये द्वंद्व समास तो मी आहे आणि चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल तो मी आहे. मेरू मांदारा तिकांसह जो पृथ्वीला विरघळतो व ती पृथ्वी ज्या जलप्रलयाच्या पाण्यात विरघळते त्या प्रलयकाळच्या समुद्रालाही जागच्या जागी जो जुळून टाकतो, जो प्रलयकाळच्या त्रैजाला घासून संपूर्ण वाराला गिळून टाकतो अर्जुना, आणि हे आकाश देखील ज्याच्या पोटात मावते. याप्रमाणे अमर्याद असा जो काळ तो मी आहे असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला व पुढे म्हणाले, सृष्टीचा उत्पन्न करता म्हणजेच ब्रह्मदेव तो देखील मीच आहे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.